नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आता हिवाळा गेला, होळी आली आणि आता हळूहळू गरमी ही सुरू झाली आहे. उन्हाळा खूप तापत आहे. तर अशा कळकळत्या उन्हाळ्यामध्ये थंडगार, पोटाला गारवा देणारं काहीतरी हवं असतं आणि त्यात चटपटीत पण हवं असतं. तर इथे मी छान चटपटीत थंडगार असा दहीवडा केलेला आहे. तर चला रेसिपी पाहूया. तर दहीवडा करण्याकरता इथे मी 3 ते 4 तास आधी उडीद डाळ भिजत घातली होती. ग्लासाने म्हणाल तर 2 ग्लास. तर ही छान भिजलेली आहे, पाहू शकता. अशी तोडून पाहायची, ही छान अशी तुटली पटकन की ही भिजलेली आहे. तर आता ही उडदाची डाळ जी भिजलेली उडीद डाळ आहे ती आता वाटून घेऊया. तर इथे मी थोडंसं लसूण टाकलेलं आहे, 4 ते 5 पाकळ्या. 2 हिरवी मिरची इथे मी तुकडे करून टाकले आहे आणि 1 चम्मच जिरं. तर हे डाळीमध्ये टाकणार आहोत. असं टाकलं की छान चटपटीत आणि टेस्टी आपला दहीवडा होतो. तर मिरची, लसूण, जिरं टाकलं आणि ही भिजत घातलेली डाळ टाकली आणि मिक्सरमधून लावून घ्यायची. थोडंसं अगदी पाणी घालायचं. एकदम पातळ सारण नको आहे आपल्याला. एकदम पातळही नाही आणि एकदम दाटही नाही. असं ज्या सारणाचे वडे करता येईल इतपत बारीक करून घ्यायचं मिक्सरवरून हे उडदाची डाळ आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे संपूर्ण उडीद डाळ इथे मी छान बारीक करून घेतलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाण्याचा हात घेऊन ही डाळ मस्त अशी फेटून घ्यायची आहे, हलकी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला दहीवडा हा एकदम सॉफ्ट होईल आणि स्पॉन्जी होईल. तर अशा प्रकारे 2 मिनिट इथे मी ही डाळ फेटलेली आहे. एका साईडनीच फेटायची हाताने. हलकी होते, उडीद डाळ ही चिकट असते. अशी फेटली की ही फार अशी हलकी होते. तोपर्यंत ही फेटायची डाळ. 2 मिनिट ही डाळ फेटून झाली की ही चेक करायची. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये अशी डाळ ही टाकायची. पाण्यात टाकल्याबरोबर ही तरंगते हा गोळा. तर ही डाळ आपली फेटून झालेली आहे. आता आपला छान हलका स्पॉन्जी असा दहीवडा तयार होणार आहे. हे बाजूला ठेवून घेऊया. आता दही छान फ्रीजमध्ये ठेवायचं आणि घट्ट साईचं गोड दही घ्यायचं. दही बिलकुल आंबट नको आहे, ताजं दही घ्यायचं. दही असंच छान फेटून घ्यायचं. चमच्याच्या साहाय्यानेच मी हे फेटलेलं आहे आणि इथे मी गाईचं दही वापरलेलं आहे. तुम्ही पण शक्यतोवर गाईचं दही वापरा. तर दही छान चमच्यानेच फेटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी 1 चम्मच जिरपूड घालते आणि थोडीशी अगदी 2 मिरची आणि आलं याचं असं वाटण करून घेतलेलं आहे. ते 1 चम्मच वाटण, मीठ चवीप्रमाणे आणि साखर घातलेली आहे. छान संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं. गोडसट चवीचा दहीवडा आवडतो मला, म्हणून मी ते 1 वाटी साखर घातलेली आहे 1 लिटर दह्याकरिता. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता, पण एवढी साखर ही हवीच असते. मस्तपैकी दही छान फेटून घ्यायचं. पूर्ण जिन्नस हे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून दही हे फ्रीजमध्ये गार होण्याकरिता ठेवून द्यायचं. मस्तपैकी उन्हाळा आहे, गार दह्यामधले दहीवडे खूप छान लागतात, पोटाला गारवा देतात. आता डाळ बाजूला ठेवली होती, ती छान फुललेली आहे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल छान कळकळीत तापायचं. चेक करून घ्यायचं तेल की कळकळीत झालं का. तर कळकळीत तेलामध्ये हे दहीवडे सोडून घ्यायचे हाताच्या साहाय्याने. ज्या साईजचे आपल्याला हवे आहे त्या साईजचे सोडायचे. दहीवडे इथे संपूर्ण छान मी तेलामध्ये सोडलेले आहे. आता ते छान फुल जाळावरतीच, म्हणजे थोड्या वेळ मंद आचेवर राहू द्यायचे. नंतर फुल जाळावर एकदम ब्राऊन आणि कुसकुशीत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आतमध्येपर्यंत हे वडे हे शिजले पाहिजे, कच्चे राहायला नको. अशा प्रकारे हे वडे छान तळून घ्यायचे. पाहू शकता वडे मस्तपैकी असे ब्राऊन रंगाचे तळून झालेले आहे. आता हे काढून घेऊया. अशाच प्रकारे संपूर्ण वडे, म्हणजे जेवढे मला करायचे होते आता सध्या तेवढे मी तळून घेतलेले आहे आणि इथे पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि वडे सगळे पाण्यामध्ये टाकून घेऊन इथे मी थोडं 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. ज्यामुळे त्या वड्याचं तेल आहे ते पाण्यामध्ये निघून जाईल आणि तेल निघाल्यामुळे हेल्दी आपला हा वडा होईल. उन्हाळ्यामध्ये तेलकट जास्त नको असतं आणि पाण्यात टाकल्यामुळे दह्यामध्ये पण एकदम सॉफ्ट असा हा वडा भिजेल.
पाहू शकता वडा इतका स्पॉन्जी झाला आहे की पाणी असं निघत आहे आतमध्ये पर्यंत, पूर्ण पाणी गेलं आहे वड्यामध्ये, म्हणजे दही पण पूर्ण आतमध्ये पर्यंत जाईल. तर अशा प्रकारे पाण्यातून पिळून हे संपूर्ण वडे मी काढून घेतलेले आहे. तेल पाहू शकता पूर्ण निघालेलं आहे. आता पाण्यातून काढून वडे हे दह्यामध्ये टाकून घ्यायचे. वडे हे खाण्यासाठी तयार आहे. मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार दही, त्यामध्ये संपूर्ण वडे मी टाकून घेतलेले आहे. आता वडे हे दह्यामध्ये राहू द्यायचे थोडा वेळ, म्हणजे आपण सर्व करायच्या 10 ते 15 मिनिट आधी वडे हे दह्यामध्ये टाकायचे. आता वडे हे सर्व करूया. संपूर्ण वडे हे जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे काढून घ्यायचे प्लेटमध्ये, सर्विंग प्लेटमध्ये, आणि त्यावर मस्तपैकी चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी चटपटीत अशी पुदिन्याची, थोडीशी जिरपूड, थोडंसं तिखट आपल्या आवडीप्रमाणे, अगदी थोडंसं मीठ, ज्या प्रमाणात आवडायला आवडेल तशा प्रमाणात, परत एकदा गोड चटणी, मस्तपैकी बारीक खुसखुशीत अशी शेव टाकून घ्यायची आणि वरून हिरवी कोथिंबीर टाकायची आणि ही वडा खाण्यासाठी तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. मस्तपैकी कडकडत्या उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारा थंडगार हा दहीवडा तयार झालेला आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की दहीवडा करून पहा आणि तो कसा झाला मला नक्की सांगा. पाहू शकता हा असा एकदम स्पॉन्जी दहीवडा. तर मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. पाहू शकता किती छान पटकन हा चम्मचनी तुटत आहे वडा, म्हणजे किती सॉफ्ट झालेला आहे. तर तुम्ही पण अशाच प्रकारे दहीवडा करता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहता हे पण सांगा. बाय बाय.